मला द्या ना, निवेदन द्या ना, कॉपी द्या ना. नाही मला पहिली कॉपी. एक मिनिट एक मिनिट. तुम्हाला एक मिनिट. तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही तुझी काय पाहिजे असेल निवेदन द्या ना. एक मिनिट निवेदनाची प्रत द्या मला. हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना. मला एवढंच मला सांगायचंय की ह्यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथनं बोलणार आहे. त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे. आता ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात, येरमाळ्याच्या आहेत, भारकुल पुण्याच्या आहेत. त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका. इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो. पण त्यांनी इथे यायला हवं. तिकडे जे काही आता चाललंय त्यांना माझ्या म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे. माझे काही सहकारी देखील गेलेत की त्यांच्यातल्या दोघा तिघांनी इथे यावं. आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू. लगेच बोलू आपण. दादाचं म्हणणं काय आहे की पुण्याहून लेडीज आली आणि पुण्यावरून इथं बसली. पुण्याची नाही ती बारकुल आहे, राणी बारकुल. आणि दादांना माहित नाही. माहिती नसेल तर मी सांगते ती काय दादा ती पळून आलेली महिला नाही. माझी धाराशिवची रहिवासी महिला आहे. दादांना माहित नाही ती कुठली महिला आहे. आणि शेतकऱ्यांची मला निवेदन फक्त निवेदन द्या मला. कलेक्टरशी बोलायचं होतं. तुम्ही कलेक्टरला मध्ये नेऊन बसवलं का? मी कशाला बसून मला निवेदन द्या ना.